नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नामांकित जी संस्था नीट, आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न जे असतं एक डॉक्टर बनण्याचं, त्या संस्थेच्या पेपर फुटीच्या कनेक्शन समोर नाशिक ते हरियाणाचा प्रवास याबाबत चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। तसं पाहिलं गेलं तर भारतातली सगळ्यात मोठी संस्था जी पूर्ण देशामध्ये नीट एक्झाम कंडक्ट करत असते त्या अंतर्गत पेपर होत असता, परंतु नाशिक ते हरियाणाचं हे पेपर कनेक्शन कशा प्रकारे बाहेर आलं आणि खास करून पेपर लीक झाल्यानंतर महत्वाची बातमी, महत्वाच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर कॉपी नाशिकमध्येच प्रथमतः समोर कशी आली याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करणार आहोत। देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचं भविष्य ठरवणारी यंदाची नीट एक्झाम परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून 3 मे रोजी घेण्यात आलेली जी एक्झाम होती ती रद्द करण्यात आली आणि ती रद्द करण्यात आल्यानंतर नीट एक्झामची जी एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणते की आम्ही लवकरात लवकर आपल्या सर्वांना तारीख सांगूया आणि त्यानंतर पुढची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, पुनर्परीक्षा होईल। परंतु खरंच पुनर्परीक्षा घेतल्यानंतर ह्या 2 वर्ष केलेल्या विद्यार्थ्यांनी जो अभ्यास आहे त्यांची मानसिकता, त्यांचा पूर्ण डिप्रेशन आणि खास करून खालवलेली मानसिकता नॅशनल टेस्टिंग एजन्सी खरंच कंप्लीट करून देणार का, हे पहिला प्रश्न पूर्ण देशाला पडलेला आहे, देशातील तरुणांना पडलेला आहे आणि जी काही तरुण स्वतः खरंच अभ्यास करताय चांगल्या प्रकारे त्या सर्वांना पडलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या पेपर फुटीचं नाशिकमधून डिरेक्टली नीट पेपरचा पहिला पेपर फुटला आणि यातून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर आलेली आहे। सगळेजण बोलतायत की गेस्ट पेपर मधून जी प्रश्न निघाली होती, गेस्ट पेपर मधील जेवढे प्रश्न निघाली होती 180 पैकी एकूण 130 प्रश्न लीक झालेली होती असं बोललं जातं। आणि हे लीक झाल्यानंतर नाशिक ते हरियाणा, हरियाणा टू केरळ पर्यंतचा हा प्रवास कसा प्रकारे पोहोचला विचार केला तर एक काळजीचीच गोष्ट आहे। कारण लक्षात ठेवा, केरळमधील एका MBBS विद्यार्थ्याचं कनेक्शन सुद्धा समोर येत आहे आणि हा समोर येत असताना त्याने गेस्ट पेपर आपल्या वडिलांना मेसेजद्वारे पाठवला होता। मग सांगा, 600 गुणांच्या खऱ्या प्रश्नांची तंतोतंत जुळणे म्हणजे एकूण गेस्ट पेपर मधील 720 प्रश्न त्यांचा 600 गुणांच्या प्रश्नाबरोबर खरंच तंतोतंत जुळत होते, याचं कारण शोधलं पाहिजे। नॅशनल जी एजन्सी म्हणते, टेस्ट एजन्सी म्हणते की आम्ही संपूर्ण टेस्टिंग एजन्सी म्हणते की आम्ही संपूर्ण प्रकारचे जिओ टॅग पासून तर गाड्यांना पेपर पुरवणाऱ्या सर्व एजन्सी असते सर्वांना लावलेले होते, तरी AI कॅमेरे असून सुद्धा तरी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या या कारभाराला भोंगळा कारभार म्हणायचा का? कारण का विचार करा, नाशिक ते हरियाणा, हरियाणा तो नाशिक आणि खास करून विचार करा राजस्थान, राजस्थानातून परत शेवटी केरळपर्यंतचा हा प्रवास आहे नीट परीक्षा। आणि कोणता व्यक्ती हा सर्व मागे मास्टर माइंड होता पेपर लीकचा याचा विचार करणं गरजेचं आहे। तर या अंतर्गत CBI कडे तपास देण्यात आलेला असून त्यामध्ये जयपूरमधून अटक केलेला, जयपूरमधून राजस्थान जयपूरमधून अटक केलेला मास्टर माइंड जो आहे मनीष हा दिसून येतो। मनीषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधील संभावित प्रश्न माहिती करून घेतले होते आणि याची CBI तर्फे चौकशी करण्यात येत आहे। आता बघा, पेपर फुटीमुळे देशाचं राजकारण कशा प्रकारे वर्कआउट होतं असं आपल्याकडे सध्या सोशल मीडियामध्ये भरपूर गोष्टी चालू आहेत। इथं मंत्री, संत्री, आमदार, खासदार फुटतात तर पेपर तर साधी गोष्ट आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये विचार केला तर सोशल मीडियावरती भरपूर मीम चालू आहेत। आमच्या मराठीमध्ये एक म्हटलं जातं, नीट वागा, तशा प्रकारे नीट एक्झाम हीच नीट झाली नाही, त्यामुळे देशाचे डॉक्टर कसे नीट वागतील हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर आला आहे। कधी कधी असं वाटतंय आंधळं दळतं आणि पीठ खातंय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीला म्हटलं जातं आफ्टर MPSC, UPSC किंवा खास करून UPSC नंतर तिला सर्वात महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे। परंतु 3 मे 2026 रोजी नीट परीक्षा झाली, त्यानंतर त्या परीक्षेमध्ये जे काय विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट होते ते सर्व हॉल तिकीट किंवा खास करून त्यांचे एक्झाम सेंटर ते त्यांना परत पुरवण्यात येणार असून महत्वाची गोष्ट म्हणजे नव्या परीक्षेसाठी नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे। पालकांनी या फक्त NTAचे जे साईट आहे त्यावरती लक्ष ठेवायचे, परीक्षा रद्द झालेल्या आहेत त्याचं टेन्शन न घेता, परंतु परीक्षा रद्द करून खरंच या देशातला प्रॉब्लेम संपणार आहेत का? या देशातली व्यवस्था, या देशातलं प्रशासन, या देशातलं शासन, दिल्लीत बसलेले सर्व अधिकारी, दिल्लीत बसलेले प्रशासन अधिकारी किंवा एखादा साधा कर्मचारी चुकला तर त्याला संपूर्ण विचारणा केली जाते, त्याला कोर्टात जावं लागतं। पण नीट एक्झाम मध्ये असलेलं सर्व पॅनल बोर्ड दिल्लीपासून किंवा जे काही लोक यामध्ये संपूर्ण असतील या सर्वांना खरंच अटक होणार का? या लोकांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात येणार का? हा प्रश्न सुद्धा देशाला पडलेला आहे आणि हा प्रश्न देशाला पडलेला असेल तर नक्कीच आपण या सर्व प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे। कारण का नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणते की आम्ही या प्रश्नाचं उत्तर
देऊ शकतो किंवा कशा प्रकारे देऊ शकतो, फक्त पुनर्परीक्षा घेऊन देऊ शकतात. बाकी दुसरं तुम्ही काही करू शकत नाही. कारण देशाला वाचवायचं असेल तर प्रथमतः तुमच्या कारभारामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. आमच्या मराठीत बोललं जात आहे ट्रान्सपरन्सी ना, बिलकुल नाही. फक्त तुमचा संपूर्ण भोंगळा कारभार आहे आणि हा भोंगळा कारभार देशाला बर्बाद करू शकतोय. नीट एक्झाममध्ये दिलेला जो पेपर होता 600, कल्पना करा 720 पैकी 600 क्वेश्चन पेपर आहेत, क्वेश्चन्स आहेत, माफ करा, क्वेश्चन्स आहे, प्रश्न आहे, सर्व तंतोतंत जुळत होते गेस्ट पेपर बरोबर. याचं कारण शोधलं पाहिजे. देशाचा भ्रष्टाचार कुठे चाललाय? आज आम्ही महासत्ता बनायला प्रयत्न करतोय, परंतु खरंच बनण्याचा प्रयत्न करत असताना काय घडतंय विचार करा. देशातील सगळ्यात जास्त विचार केला तर कल्पना करा, नाशिक सारख्या कुंभनगरीमध्ये आज पेपर इथं फुटतो, इथून पोहोचतो, पुढे हरियाणापर्यंत पोहोचतोय, त्यानंतर तेच पेपर केरळपर्यंत पोहोचतात. याचं कारण सर्वांनी विचार केला पाहिजे का नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं काम खरंच योग्य चालू आहेत का? आणि परीक्षा रद्द करून फक्त काम होणार नाही, तर सगळ्यात जास्त 2 वर्ष अभ्यास केलेली, फक्त 2 वर्ष अभ्यास म्हणजे साधा अभ्यास नाही, 2 वर्ष त्या मुलांनी अभ्यास केला, ज्यामध्ये कधी कधी एका गरीबाचे, शेतकऱ्याचे, एका रस्त्यावरती कामगाराचे, गवंड्याचे मुलं असतील, मजुराचे मुलगा असतील, किंवा एखाद्या कंपनीत काम करणारा 12-12 घंटे राबणाऱ्या एका मजुराचा मुलगा असेल, किंवा एका शेतकऱ्याचा मुलगा असेल, किंवा एखाद्या अधिकाऱ्याचाही मुलगा असेल, त्या सर्वांची कष्ट आहेत. आणि हे कष्ट अगर खरंच विचार केला तर भ्रष्टाचारानं बरबटीत होत असतील तर देशात येणारे भविष्यामधले हजारो डॉक्टर खरंच नक्कीच या देशाला तारतील का? नीट एक्झाम सीबीआय मार्फत चौकशी होणार आहेत, आता मोठमोठाले फारसे होणार आहेत, परंतु त्या फारशाने खरंच म्हणतात ना, त्या 2 वर्ष अभ्यास केलेल्या मुलांना न्याय भेटणार आहेत का? कारण पुनर्परीक्षा द्यायची म्हणजे त्या मुलांची संपूर्ण मानसिकता आता पूर्ण बदललेली आहेत. यासाठी परीक्षा रद्द केली, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे. 3 मे रोजी झालेली एक्झाम आहेत, याचा विचार केला तर नक्कीच याचे मास्टर माइंड कोण आहेत? कारण लक्षात ठेवा, दिल्ली पासून तर हरियाणापर्यंत किंवा नाशिक पासून तर हरियाणापर्यंत, हरियाणापासून ते केरळपर्यंत पोहोचवणारे जे पेपर पोहोचवणारे जे व्यक्ती कोणी असतील ते बाहेरचे वगैरे कोणी नसतील, तर तुमच्याच पॅनल बोर्डमध्ये असतील. तुमच्या पॅनल बोर्डमधले व्यक्ती असतील तर नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला की MBBS मध्ये किंवा नीट एक्झाममध्ये जे तुमचे संपूर्ण प्रशासनामधले अधिकारी, पदाधिकारी कोण, संत्री कोणी असतील तर त्यांना जाबाब विचारून खास करून त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे. तेव्हाच या देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय भेटेल. कारण सवाल तो बनता है, हर कोई पूछता है सवाल, लेकिन सवाल तो बनता है, सवालचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर देणं तुमचं काम आहे. कारण जोपर्यंत तुमच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी येत नाही ना, तर शेवटी नीटचा कारभार हा भोंगळाच कारभार आहे, हे मला म्हणता कोणीच अडू शकत नाही. आणि म्हणून या विद्यार्थ्यांची 3 मेचा पेपर हा रद्द करून फायदा नाही. तर या मागच्या सर्व पाळमुळं शोधली पाहिजे. या मागे कशा प्रकारे सर्व काही गोष्टी घटना घडल्या. नाशिक मधला जो खरणार BMS डॉक्टर जो मुलगा आहे, डॉक्टर आहेत, त्याला पकडण्यात आलं. तो ज्यावेळेस तो घरातून बाहेर निघत होता त्यावेळेस त्याला शेवटी तो देवाचं दर्शन घ्यायला चालला आणि शेवटी त्याला पकडण्यात आलं. हा भाग झाला, परंतु या मागचे मास्टर माइंड कोण आहेत? जोपर्यंत या मागचे मास्टर माइंड शोधत नाही तोपर्यंत देशातली कोणतीही एक्झाम ही व्यवस्थित ट्रान्सपरन्स होणार नाही. शेवटी नीटचा कारभार हा नीट नसून एकदम भोंगळा कारभार आहे, असंच मला वाटतं. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि खास करून देशातील विविध प्रकारच्या समस्यांसाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट, एक कॉल संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व, असं मला वाटतं आणि आम्ही ते करत असतो. तर पुन्हा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नीटची एक्झाम पुन्हा होणाऱ्या माझ्या भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा देतो. नमस्कार, धन्यवाद.